रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून शकुंतला नावाचा लेख. शकुंतला ही प्रकृतीची कन्या आहे. ऋतुचक्रातून हसणारी नि विव्हळणारी, नाचणारी नि स्थिरावणारी, फुलणारी नि कोमेजणारी. जीवनवेळी प्रकृती कालिदासाच्या शकुंतलेत अवतरली आहे. ती प्रकृतीप्रमाणेच सहज सुंदर नि ऋजुहृदया आहे. वसंताच्या लावण्यातली धुंदी तिच्या ऋजुतेचा भंग करत नाही नि शिशिराच्या काटेरी निष्पर्णतेतली तितिक्षा तिच्या सौंदर्याचा रंग पुसून टाकीत नाही. ऋतुचक्र फिरत राहिले आहे आणि त्याच्या गतीबरोबर तिची अम्लान ऋतुजा जीवनाचा वेध घेत धावत आहे. अन ती अशी आहे म्हणूनच ती पतनातही पवित्र आहे आणि उत्थानातही प्रशांत आहे. तिचे पहिले दर्शनही किती विलोभनीय आहे. हिमशिखरांमधून मालिनीचा प्रशांत प्रवाह वाहत आहे. मालिनीच्या काठावरील वाळूत हंसमिथुने विसावली आहेत. पर्वताच्या उतरणीवर हरिणे बागडत आहेत आणि एक काळवीट आपल्या शिंगेने प्रियेच्या डाव्या डोळ्याच्या कडा खाजवीत आहे. याच परिसरात महर्षी कण्वांचा आश्रम आहे. सकाळची वेळ आहे. तापसांची आन्हिके चालू आहेत. फुलांच्या गंधाने होमधूमही परिमळून गेला आहे. वृक्षांच्या शाखांवर ओली वल्कले सुकत आहेत. साऱ्या आश्रमातले वातावरण किती शांत आणि निःशब्द आहे. हरिणांच्या बागडण्याने आणि विहंगांच्या कलरवाने ती ध्यानस्थ शांती चळत नाही, ढळत नाही. ते आश्रमगृह त्या फुलाफळांनी वाकलेल्या तरुवेली आणि ते जीवन गायत्री गाणारे विहंगम ही सारी जणू तेथील तपोमग्न शांतीच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेकरे आहेत. सहज सौंदर्याचा साज ल्यालेली ती सजीव शांती साऱ्या कण्वाश्रमाला व्यापून राहिली आहे. तिने मौनाचे व्रत स्वीकारले आहे, पण त्या मधुर मौनातच तिचे मनोगत मुखरित होत आहे. श्वास रोधून आसुसलेल्या डोळ्यांनी प्यावी अशी ही हवीहवीशी वाटणारी शांती आहे. हे दृश्य आपल्यासमोर तरळत असतानाच दक्षिणेकडच्या वृक्षवाटिकेतून शब्द ऐकू येतात. इत इत सख्यो. वीणेच्या तरल झंकारासारखे ते आवाहन जणू रसिकालाच दिले आहे असे वाटते. त्यानंतर आपल्या 2 सख्यांसह शकुंतला येते. त्या तिघींनी वल्कले धारण केली आहेत आणि त्यांच्या कमरेवर पाण्याचे घडे आहेत. त्यांना फुलवेलींना पाणी घालावयाचे आहे. ज्या पार्श्वभूमीवर शकुंतलेचे हे पहिले दर्शन घडते त्या पार्श्वभूमीहून तिचे जीवन वेगळे नाही. त्या आश्रमातील निसर्गाशी तिचे जीवन एकरूप झालेले आहे. किंबहुना ती जणू एक तपोवनातील फुलवेल आहे. कोवळ्या पालवीसारखे तिचे लालसर ओठ, नाजूक ताण्याला कोवळीकेत लाजविणारे कोमल हात आणि गात्रागात्रांतून मोहरून आलेले मुग्ध यौवनाचे फुलासारखे लावण्य यामुळे ती केसर वृक्षाजवळ उभी राहिली की वृक्षाला बिलगलेली एक लताच
भासते. आश्रमातील निसर्गाशी तिचे बाह्य दर्शनच केवळ एकरूप आहे असे नव्हे, तर तिचे हृदयही त्या निसर्गाशी निगडीत आहे. एका नाजूक स्नेहबंधाने तिचे जीवन तेथील तरुलतांशी, हरिणांशी आणि विहंगांशी बांधलेले आहे. ती तेथील वृक्षलतांना जेव्हा पाणी घालते, तेव्हा ते केवळ आश्रमीय नित्यकर्म नसते, तर ते तिच्या सहोदराचे संगोपन असते. नवमालिकेला ती वनज्योत्स्ना अशा लाडक्या नावाने संबोधते. वाऱ्याने आम्रवृक्षाची पालवी सळसळली की तो जणू आपल्याला पालवीत आहे अशा भावनेने ती त्याच्याकडे धावते. तो आम्रवृक्ष आणि वनज्योत्स्ना यांच्या मिलनाचा मनोमय महोत्सव तिचे डोळे पाहू शकतात. हरिणांना ती साव्याच्या मुठी भरवते. एका पोरक्या पाडसाला ती आईच्या मायेने वाढवते. त्याच्या डोळ्यांचे सौंदर्य सुचविणारे दीर्घापांग असे नाव त्याला देते आणि दर्भाच्या अग्रांनी त्याचे तोंड रक्ताळले की इंगुदीचे तेल लावून ती त्याची स्नेहशुश्रूषा करते. अशा साऱ्या निसर्गावर तिचे जीवाभावाचे प्रेम आहे. शकुंतलेच्या व्यक्तिमत्वात या तपोवनातल्या निसर्गाचा फार मोठा वाटा आहे. जणू ती त्या तपोवन भूमीच्या गर्भातूनच प्रसवली आहे. तिची सहज सुंदरता, सुकुमारता आणि निरागसता तिने या निसर्गापासूनच मिळवली आहे आणि त्याचमुळे आपल्या जीवनरसावर पोसलेल्या बाळाविषयी आईच्या मनात तो मायेचा महासागर हेलावत असतो. तोच स्नेह त्या निसर्गाच्या अणुरेणूतून ओसंडत आहे. सबंध शकुंतलात हा निसर्गतःच आहे. कवीने त्याचे अवास्तव मानुषीकरण केले नाही, त्याला मानवाच्या वाणीने बोलावयास लावले नाही. परंतु तरीही तो इतका सजीव, इतका स्निग्ध आहे की त्याच्या निःशब्द दर्शनातही शकुंतलेविषयीचा स्नेह ओथंबून आलेला दिसतो. या निसर्गावेगळ्या शकुंतलेची कल्पनाच मनाला सहन होत नाही. शकुंतला ही एक तापसकन्या आहे, परंतु तिच्यातील स्त्रीत्व जागे आहे. फुलवेलीच्या पहिल्या बहरासारखे यौवन तिच्या सर्वांगी फुलू लागले आहे. वल्कलांत न सामावणाऱ्या त्या यौवनाची स्वप्नील किमया तिच्या भावविश्वावरही पसरली आहे. अनसूया आणि प्रियंवदा या समवयस्क सख्यांच्या संगतीत तिचे यौवनभाव व्यक्त होऊ लागले आहेत. तिच्या मुखकमळाभोवती गंधवेडा भ्रमर आता भिरभिरू लागला आहे. तिच्या दृष्टीत आता वनज्योत्स्ना आणि सहकार वृक्ष यांचा मिलनोत्सव साजरा होत आहे. शकुंतलेचे हे ऐतवरचे दर्शन रसिकांच्या हृदयात अनाघ्रात सौंदर्याचे प्रतीक बनून राहिले आहे. अजून यौवनातील सौंदर्याने शैशवातील ऋजुतेला निरोप दिलेला नाही. अजून शरदातील चांदण्याला शिशिराची स्वप्ने भेडसावीत नाहीत. अजून वसंतातील फुलोऱ्याला ग्रीष्माची जाणीव झालेली नाही. क्षितिजांच्या रेषा पुसणारे अवखळ जीवन अजून भवितव्याच्या बागुलमुवाने झपाटलेले नाही. नसानसांतून खेळू लागलेली यौवनचेतना अजून विजेसारखी दाहक बनली नाही. जीवन अजून हरिणपाडसासारखे अल्लड आहे, सदाफुलीसारखे हसरे आहे, नवमल्लिकेसारखे गंधमय आहे आणि कमळाच्या गाभ्यासारखे मधाळ आहे. ही तपोवनातली मुग्धमधुर शांती अति हळवी आहे, कारण या तपोवनाचे कुलगुरू महर्षी कण्व हे केवळ आश्रमाचे
विराज विराग जड नियामक नाहीत विराग जड नियामक नाहीत. त्यांच्या हृदयात एक अनाथांची आई नांदत आहे. त्या आईच्या हळव्या मायेमुळे ते तपश्चरणातील तपोवनही हळवे बनले आहे. तिथली जाईजुईची फुले हुंगली तर कोमेजतील. तिथली आंब्याची कोवळी पालवी नखांनी खुडली तर ती सुकून जाईल. तिथल्या निष्पाप हरिणांचा पाठलाग केला तर धावता धावताच त्यांची चेतना हरपेल. या हळव्या शांतीला तडा जाऊ नये असे एकसारखे वाटत राहते. तो मालिनीचा प्रवाह असाच अनंत काळपर्यंत वाहत राहावा. त्या प्रवाहाच्या काठी मऊ मऊ वाळूत हंस मिथुनांनी विसावा घ्यावा. सूर्याच्या पहिल्या किरणांचे स्वागत करण्यासाठी फुलांनी फुलावे. हवीर द्रव्यांचा गंध लुटून वायूने भिरभिरावे. वायुलहरीच्या तालावर वृक्षांनी डोलावे. सामगायनाची साथ करीत विहंगांनी गावे आणि मुग्ध बालिकांच्या अल्लड स्वप्नांसारखे हरिणांनी बागडावे. वाटते हे तपोवन असेच प्रसन्न राहावे आणि ही शकुंतला आपल्या 2 सख्यांशी मधुरालाप करीत अशीच फुलवेलींना पाणी देत राहावी. पण जे घडावे वाटते ते घडत नाही. शकुंतलेच्या यौवनाला आवाहन करीत निष्करुण भवितव्य त्या निरागस तपोवनात अवतरते. आश्रम मृगोऽयं न हन्तव्यं न हन्तव्या. आश्रमातील हरिणे दुष्यंताच्या बाणांनी लक्ष्य बनतात आणि धापा टाकीत धावणाऱ्या त्या हरिणांच्या कणवेने ऋषिकुमार राजाला विनवणी करतात. राजा, ही आश्रमातली हरिणे आहेत. त्यांना मारू नकोस. माणसे असा जीवघेणा खेळ खेळतात हे त्या हरिणांना अजून माहीत नव्हते. त्यांनी जी माणसे पाहिली होती ती त्यांना मांडीवर घेऊन कुरवाळणारी होती. मुठींनी सावे भरवणारी होती. ओंजळीने पाणी पाजणारी होती. फुलांनी सजवणारी होती. त्या माणसांच्या डोळ्यांत या हरिणांच्या जीवनाचे संजीवन होते. आणि हा नवा माणूस तो पुरुकुलातला एक श्रेष्ठ पुरुकुलातला एक श्रेष्ठ राजा आहे. नागर वातावरणातला मुरलेला एक सुसंस्कृत मानव आहे. शरणागतांना अभय देणारा आणि ऋषींचा समादर करणारा आहे. तो युवा आहे, शूर आहे आणि सुंदरही आहे. पण बिचाऱ्या आश्रममृगांना हे कसे समजावे? महर्षी कण्व शकुंतलेच्या प्रतिकूल भवितव्याचे शमन करण्यासाठी सोमतीर्थाला गेले आहेत. आणि इकडे ते निष्कारण भवितव्य त्यांच्या अनुपस्थितीत तपोवनातील लताकुंजात लपत-छपत संचार करीत आहे. ते महर्षींचे तपोवन, ते निष्पाप निरामय तपोवन स्वभावतःच आतिथ्यशील आहे. मग दुष्यंतासारखा साक्षात धर्माचरणाचा संरक्षक तिथे उपस्थित झाल्यावर त्याने आपले अहोभाग्यम मानावे यात आश्चर्य ते काय? दुष्यंत तपोवनात येतो तेव्हा शकुंतला झाडांना पाणी घालीत असते. विधात्याच्या सौंदर्य स्वप्नासारखे तिचे अव्याजमनोहर लावण्य पाहून त्याचे हृदय क्षुधित होते. तिच्या श्वासगंधित लालसर ओठांभोवती बिरबिरणाऱ्या भ्रमराचा त्याला हेवा वाटतो. दुष्यंत हा शकुंतलेचा सामान्य अतिथी आहे. महर्षींच्या अनुपस्थितीत स्वागताचे उत्तरदायित्व तिच्यावर पडलेले आहे. आणि हा अतिथीही असा आहे की जर कण्व उपस्थित असते तर त्यांनी स्वतःला प्राणाहूनही प्रिय असलेली वस्तू देऊन त्याचा सत्कार केला असता. दुष्यंताच्या दर्शनाने, त्याच्या साभिलाष दृष्टीने शकुंतलेचे मुग्ध यौवन
भरतीच्या उद्दाम लाटेसारखे उफाळून येते. तिला या नव्या अतिथीकडे डोळे भरून पाहावेसे वाटते, पण तरीही तिचे चंचल डोळे अधोमुख होतात. त्याच्याशी तोंड भरून बोलावेसे वाटते, पण शब्द कंठातच अडखळतात. मुखरागाविना तिच्या गालांवर साध्य छटा पसरली आहे. श्रमाविना गात्रे घामेजली आहेत. विपत्तीविना दृष्टी भयाकुल झाली आहे. अनसूया आणि प्रियंवदा यांच्या देखत आपली अस्वस्थता लपवताना तिला अपयश येते आहे. अतिथीशी चाललेले सख्यांचे संभाषण ऐकत थांबावे असे वाटत असूनही तिला थांबणे अशक्य होऊन जाते आणि तेथून उठून जाताना मात्र तिचे पाऊल जडावते. वल्कलाचे टोक वारंवार वेलीला अडकते. यौवन हे विष आणि अमृत यांचे एकरस पेय आहे. त्याचा कैफ चढला की हृदय जीवन मरणाच्या क्षितिजांमध्ये आंदोलणाऱ्या एका अद्भुत झुल्यावर झुलत राहते. शकुंतलेची प्रणय विव्हलता पराकोटीला पोचते. अनंगाचा आवेग तिच्या अनंगातून ओसंडू लागतो. तपोवनातील प्रसन्न आणि पवित्र शांतीचा प्रतिकूल असा भावनांचा झंझावात तिच्या देहलतेला वेढून टाकतो. लताकुंजातला एकांत तिला निमंत्रण देऊ लागतो. आश्रमातून दूर गेलेल्या, रात्रंदिवस तिच्याच चिंतनात व्यग्र असणाऱ्या कण्व मुनींची अनुज्ञा घेण्या इतकाही तिला धीर धरवत नाही. यौवनाची हाक तिच्या गात्रागात्रात घुमत असते आणि त्याचमुळे तिच्या अनिच्छेची तपोवनातील संयत जीवनातील सारी कुंपणे ओलांडून ती यौवनाच्या हाकेचा वेध घेत राहते. अशाच एका प्रणयांध क्षणी शकुंतला लताकुंजात आपल्या प्रियाबरोबर असताना दिवस मावळतो. आपल्या काळ्या हाताने संध्येची स्वप्नचित्रे पुशीत रात्र अवतरते. तपोवनातील शांती भयाने विव्हळ होऊन श्वास रोधून घेते. परंतु तरीही शकुंतला लताकुंजातच आहे. ती अजून कुटीरात परतली नाही. म्हणून गौतमी तिचा शोध घेत येते आणि येता येता सूचकतेने उद्गारते, चक्रवाकवधू आमंत्रयस्व सहचरम उपस्थिता रजनी. चक्रवाकवधू, आता आपल्या सहचराला निरोप दे, रात्र झाली आहे. गौतमीच्या या उद्गाराने शकुंतला चपापते. ती दुष्यंताला झाडाआड लपवते आणि भयकातरतेमुळे न प्राशिलेले यौवनाचे अमृत पिण्याच्या इच्छेने ती लतावलयाला उद्देशून म्हणते, लतावलय, संतापहारक आमंत्रते त्वा भूयोऽपि परिभोगाय. हे तापनाशक लतावलया, येते मी. सुखानुभवासाठी मी तुझ्याकडे पुन्हा येईन. आता त्या लतावलयातील फुलाफुलांवर एका उन्मादक स्मृतीचा लालरंग उधळलेला आहे. दुष्यंत मृगया आटोपून राजधानीला परतला आहे. त्याच्या नावाची सुवर्णमुद्रिका शकुंतलेच्या अंगुलीत झळाळत आहे आणि सारे तपोवन अन्यमनस्क शाकुंतलेच्या भोवती घोटाळत आहे. ती आता तपोवनात असूनही एकटी आहे. तिची ती लाडकी वनज्योत्स्ना, तो केसरवृक्ष, तो दीर्घापांग, ती अनसूया आणि ती प्रियंवदा ही सारी तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून दूर आहे. शतयोजने दूर हस्तिनापूरच्या प्रासादात सम्राटाच्या पट्टासनावर किती खुळी आहे ही शकुंतला. शकुंतलेची ही अवस्था पाहून माझे डोळे ओलावतात.
आणि ओठ हसतात. कुटजाच्या दारात बसून प्रियाचे चिंतन करणारी तिची ती असं अन्यमनस्क मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे तरळू लागते. तिच्या यौवनधुंद दृष्टीला अजून उदरात फुलू लागलेला पुरुवंशाचा प्रदीप दिसू शकत नाही. ती स्वतःलाच हरवून बसली आहे. तिला ही अशी पाहून माझे मन अनुकंपेने व्याकुळ होऊन उद्गारते, खुळे मुली, हे तपोवन सोडून तू कुठे जाशील? ते महर्षी कण्व तुझ्या पोरकेपणावर पाखर घालण्यासाठी त्यांनी वैराग्याच्या आळ्यात आईची माया रुजवली. ही आर्या गौतमी हिच्या हृदयमंचावर नियतीने जीवनाची शोकांतिका घडविली असावी, पण हिच्या शुष्क उरात तुझ्याविषयीच्या मायेचा पाना दाटलेला आहे. या तुझ्या 2 सख्या, त्यांच्यामुळे तू कशी परिपूर्ण भासतेस, आणि ही तपोवनातली हरिणे, पाडसे, तुझ्या ऋजुतेची शोभा केवळ त्यांच्याच संगतीत आहे. शकुंतले, तपोवनाबाहेरची वाट खाचखळग्यांची आहे, काट्याकुट्यांची आहे. तुझ्याविना हे तपोवन वांझ आहे, आणि या तपोवना वाचून तू पोरकी आहेस. पण भवितव्य माझा आक्रोश तिला ऐकू देत नाही. दुर्वासाच्या शापगर्जनेत तो लुप्त होतो आणि माझ्या दृष्टीपुढे उरते ती केवळ शापित शकुंतला. अतःपर शकुंतला तपोवनात दिसणार नाही. महर्षी कण्व सोमतीर्थाहून परतले आहेत. त्यांना सारे काही समजले आहे, पण ते रागावले नाहीत. आपल्या लज्जावनात मानसकन्येला त्यांनी आपल्या लज्जावनात मानसकन्येला त्यांनी जवळ घेतले. तिचे अग्निगर्भा शमीसारखे रूप त्यांनी ओलावलेल्या डोळ्यांनी न्याहाळले आणि तिला तत्काळ सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. शाकुंतलाचा 4था अंक केवळ शकुंतलेला निरोप देण्यासाठी आहे. या अंकातले तपोवनाचे मुखक्रंदन रसिकाच्या हृदयाला विदीर्ण करणारे आहे. शकुंतला सासरी जाणार, तपोवनापासून दुरावणार या कल्पनेने पहाटेपासून तपोवनावर कारुण्याची छाया पसरू लागली आहे. चंद्र अस्ताचलाकडे झुकला आहे आणि उदयगिरीवर अरुणाची प्रभा फाकली आहे. कोमेजलेल्या कुमुदिनीची स्मृतिशेष शोभा मनाला व्यथित करीत आहे. प्रियाच्या विरहाने झुरणाऱ्या विरहिणीसारखी कळा तिच्या मुकुलित पाकळ्यांवर पसरली आहे. परंतु तपोवनातले आह्निक नित्याप्रमाणेच सुरू झाले आहे. मालिनीच्या प्रवाहात स्नान करून परतलेल्या तापसांच्या वल्कलांतून ठिबकणाऱ्या पाण्याने पायवाट भिजू लागली आहे. झाडांच्या फांद्यांवर वल्कले वाळत आहेत. अग्निशाळेतील होमाग्नीत आहुती पडू लागल्या आहेत आणि हिरव्या समिधांच्या ज्वलनातून धुमसणाऱ्या धुराने यजमानांची दृष्टी झाकोळू लागली आहे. इकडे तपोवनातल्या वृद्ध तापसी शकुंतलेवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. मुली, तू राजाची पटराणी हो. बाळे, तुझ्या उदरी वीर पुरुष जन्माला येवो. वत्से, तू राजाची लाडकी होऊन राहा. त्या तापसींच्या मायाभरल्या आशीर्वादांनी शकुंतलेचे हृदय भारावून जाते आणि तशातच प्रियंवदा नि अनसूया तिला फुलांनी सजवू लागल्यामुळे ताटातुटीची जाणीव तिला तीव्रतेने बोचू लागते. हृदयाचे पाणी डोळ्यांतून झिरपू लागते. सासरी जाण्याची तयारी झाली, आता केवळ निरोप घ्यायचाय. महर्षी कण्व
स्नान करून आले आहेत. शकुंतलेच्या वियोगाच्या जाणीवेने तो तपोनिधीही हेलावला आहे. कंठ दाटला आहे. दृष्टीत अश्रू गोठले आहेत. शकुंतला कण्वांना वंदन करते, अग्निशाळेला प्रदक्षिणा घालते आणि तपोवनाचा निरोप घेऊ लागते. पण तिचा तो प्रयत्न असफल होत आहे. ती प्रियंवदेला म्हणते, सखे प्रियंवदे, जरी मी राजाच्या दर्शनासाठी उत्कंठित झाले आहे, तरी हा आश्रम सोडताना माझी पावले इथेच अडखळत आहे. इथल्या वृक्षांना पाणी दिल्याशिवाय ती स्वतः पाणी प्यायची नाही. फुलापल्लवांनी सजण्याची आवड असूनही जी कोवळी पालवी खुडायची नाही आणि वेलींना फुलांचा पहिला बहर आला की जी आनंदाने नाचू लागायची, तिला येथून कसे जाणवणार? ती लता भगिनी वनज्योत्स्ना तिला ती गहीवरून मिठी मारते आणि सख्यांना म्हणते, हिला आता तुम्ही सांभाळा. ती उठजापर्यंत तिच्या मागे येणारी गर्भमंथरा हरिणी तिची ती अवस्था पाहून शकुंतला कण्वांना म्हणते, तात, ही सुखरूपपणे प्रसूत झाली की मला अवश्य कळवा बरं का. आणि शकुंतलेचा पदर तोंडात धरून तिला मागे ओढणारा हा अजाण दीर्घापांग तो जन्मल्याबरोबर पोरका झाला होता आणि तेव्हापासून शकुंतलाच त्याची आई बनली होती. इंगुदीचे तेल लावून तिने बऱ्या केलेल्या दर्भाग्रांनी झालेल्या जखमांचे व्रण अजून त्याच्या कोवळ्या तोंडावर दिसत आहेत. पण शकुंतलेला या साऱ्यांना सोडून जावे लागते. तपोवनातल्या वृक्षलतांना पाणी घालणारी शकुंतला आता आपल्याला दिसणार नाही. अनसूया आणि प्रियंवदा यांच्या मधुर संगतीत फुलणारी शकुंतला आता दिसणार नाही. हरिणींना सावेग भरवणारी, दीर्घापांगाला खेळवणारी नि वनज्योत्स्नेला मिठी मारणारी शकुंतला आता तपोवनातील वर्णराजींच्या पलीकडे गेली आहे आणि तिच्याविना तपोवन शून्य झाले आहे. तपोवनावेगळी शकुंतला माझ्या दृष्टीला पोरकी वाटते. आता पोरकी वाटते. ज्या राजगृहाची वाट ती उत्कंठेने चालत आहे, तिथे तिचे स्वागत कसे होईल? तिच्या सोबतीला शांग्रव आणि शारद्वत आहेत. वृद्धा गौतमीही आहे. पण ती तिघेही केवळ वाटेवर सोबत करणार आहेत. कारण शकुंतला आता त्यांची नाही. ते परक्याचे धन, परक्याच्या स्वाधीन करीपर्यंतच त्यांची सोबत आहे. तिच्या सोबतीला आहे केवळ दुर्वासाचा दारुण शाप. उशापाचे साधन असलेली ओळखीची सुवर्णमुद्रा वाटेत अप्सरतीर्थात ओघळून पडली आहे. आता राजा तिला ओळखणार नाहीत. जर राजाने तुला ओळखले नाही तर ती अंगठी दाखव, असे तपोवनातून निघताना अनसूयेने बजावले होते. आणि त्याचवेळी जर राजाने ओळखले नाही तर या भीतीने तिचे हृदय थरथरले होते. आता तर ओळखीची खूणही निखळून पडली आहे. आता हिचे कसे होणार? हरिणीच्या सुखप्रसूतीची चिंता वाहणाऱ्या खुळीचे भवितव्य तरी पुढे काय? मनात कुशंकांचे काहूर उठले आहे. उजवा डोळा स्फुरण पावत आहे. अशा स्थितीतच ती राजगृहात प्रवेश करते, ज्या राजाच्या चरणी तिने सर्वस्वाचे दान केले होते, ज्याच्या संगतीत प्रणयाचा रंगोत्सव अनुभवताना तिने केवळ यौवनालाच मानले होते, ज्याच्या अंतपुरातली एक राणी, हो अनेकींतली एक, संगीत शाळेत उपेक्षेने उद्ध्वस्त होऊन करुण गीत गात आहे. काही क्षणांपूर्वी आम्रमंजरीत वर विसावलेला भ्रमर आता कमळकोशात धुंद झाला आहे. त्याला आता आम्रमंजरीची आठवणही नाही. हंसपदिकेचे हे करुण गीत ऐकून राजाचे हृदय व्यथित होत नाही. विदूषकाने छेडल्यावर तो केवळ हसतो आणि म्हणतो, होय, मी हिच्यावर एकेकाळी प्रेम केले होते. राजाला हे असले प्रेम माहीत आहे. त्याला प्रेम करता येते आणि विसरताही येते. किंबहुना या कलेत तो प्रवीण असल्यामुळेच
त्याच्या अंतपुरातल्या जीवांना सुखाच्या पाळ्या तरी अनुभवायला मिळतात. शकुंतले, तुला या अंतपुरातली एक होऊन राहायचे आहे काय? प्रेमाची ही आगळी रीत तुला परिचित आहे काय? ते तपोवनातले निष्कपट सहज स्नेहाचे वातावरण इथे तुला कसे अनुभवता येणार? पण या शंकांना फार वेळ अवकाश मिळत नाही. शकुंतला राजसभेत येते, पण राजा तिला ओळखीत नाही. तिचा स्वीकार करायला तयार होत नाही. शकुंतलेची स्वप्ननगरी निराशेच्या ज्वालांत दग्ध होऊ लागते. ऋषिकुमार सात्विक संतापाने राजावर आग पाखडतात. गौतमी शकुंतलेच्या मुखावरचे अवगुंठन दूर करते, पण त्याचाही उपयोग होत नाही. अखेर शकुंतला लज्जेने अवगुंठन दूर सारून राजाला मालिनीच्या तीरावरची एक नाजूक आठवण सांगते. आपण दोघे मालिनीच्या काठावर विसावलो होतो. माझा दीर्घापांगही आपल्याजवळ खेळत होता. तुम्हाला तो फार आवडला. त्याच्याने माझ्या डोळ्यांतही एकसारखी मोहकता आवडली. तुम्ही कमळाच्या द्रोणात पाणी घेतले आणि त्याच्या पुढे धरले, पण तो प्यायला नाही. नंतर मी त्याला जवळ घेतले आणि नवल असे की त्या लबाडाने माझ्या हातातल्या द्रोणातले पाणी लगेच पिऊन टाकले. त्यानंतर तुम्ही कौतुकाने म्हणालात, जातीलाच जात ओळखणार. तुम्ही दोघेही आश्रमवासी आहात. आठवते का आपल्याला हे? पण राजाला हेही आठवत नाही. तो उलट या हळव्या स्मृतीचा निर्दय उपहास करतो. ते केवळ स्त्रीचे कैतव आहे असे म्हणतो आणि शकुंतलेच्या कपाळी कुलटेचा कलंक चढतो. या क्षणापर्यंत शकुंतला राजाचा अनुरोध करीत होती. ज्याने तिला पाहता क्षणीच हृदयाच्या पायघड्या घालून तिचे स्वागत करायला हवे होते, त्याने ओळखही दाखवली नाही, तरीही ती त्याचा अनुरोध करीत होती. परंतु त्याने संपूर्ण स्त्रीजातीच्या हृदयधर्मावर मर्माघात केल्यावर ती संतापाने उव्हाळते. तिची आंतरिक रुजुता अग्निशिखेसारखी दाहक बनते आणि ती राजाला म्हणते, हे अनार्य, तू आपल्या हृदयावरून सर्वांना ओळखतोस काय? शेवाळाने झाकलेल्या प्राणघातक कूपासारखे तुझे हृदय. तुझ्यासारखा अन्य कुणी असेल काय? राजा तिचा स्वीकार करीत नाही. ऋषिकुमार आणि गौतमीही तिला सोडून चालू लागतात. आता तिला राजगृहातही प्रवेश नाही आणि तपोवनातही प्रवेश नाही. तशात ती गर्भार आहे. राजपुरोहित राजाला सुचवतो, महाराज, पूर्वी ज्योतिषांनी भविष्य वर्तविले आहे की आपल्याला चक्रवर्तीच्या लक्षणांनी युक्त पुत्र होईल. ही मुनिकन्या गर्भार आहे. हिला इथे ठेवून घ्या. हिला होणारा मुलगा जर अशा लक्षणांचा असेल तर हिला अंतपुरात प्रवेश द्या. तसे नसेल तर सरळ तिला तिच्या पित्याच्या आश्रमात परत पाठवा. हा विपरीत प्रस्ताव ऐकून शकुंतला विदीर्ण होते आणि वाल्मिकीच्या सीतेप्रमाणे आक्रोशते. भगवती वसुंधरे, मला तुझ्या उदरात आसरा दे. तिची ही अवस्था पाहून छिन्न-विछिन्न झालेले आपले हृदयही आक्रोशून उठते. अरे, कुणीतरी हिला आश्रय द्या. ही स्वेच्छाचारिणी नाही. धर्माला साक्षी ठेवून हिने राजाशी विवाह केला आहे, पण आपला आक्रोश कोण ऐकणार? राजगृहात तशा अपमानास्पद अटीवर तिला राहावे लागू नये असे राहून राहून वाटते. तसे घडले तर ते मृत्यूहून मारक ठरेल. राजगृहात तसा आश्रय स्वीकारणाऱ्या शकुंतलेला आपणही मानणार नाही. तिला आता ऋषिकुमार सोडून गेले आहेत. गौतमी सोडून गेली आहे. नंतर आपणही तिला सोडून जाऊ.
तसे घडले तर शकुंतलेचे सारे सत्व जळून जाईल. उरेल तो केवळ अस्थी माणसाचा विकारविवश गोळा. पण 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 तसे घडत नाही. साऱ्या धरतीने आश्रय नाकारल्यावर एक स्वर्गस्थ ज्योती खाली अवतरते आणि त्या निराश्रय निष्पाप मुलीला घेऊन जाते. ती ज्योती म्हणजे जणू रसिकांच्या हृदय स्वर्गातील अपार्थिव अनुकंपाच असते. स्वर्गलोकात शकुंतलेला जिथे आश्रय मिळतो ते स्थानही महर्षी मारीचांचे तपोवन आहे. तेथे इंद्रसभेचे स्वर्गीय वैभव नाही, नंदनवनातले पुष्प सौंदर्य नाही, अप्सरांचे धुंद लावण्य नाही. तेथील तपोमग्न शांतीत कण्वाश्रमातली हसरी कवळीकही नाही. विरक्तीचे काषाय वस्त्र ल्यालेल्या ही विरागिनी शांती शकुंतलेच्या मनस्थितीला सर्वस्वी अनुरूप आहे. मला राहून राहून असे वाटते की हा स्वर्लोकातला महर्षी मारीचांचा आश्रम आणि त्या आश्रमातली ती विरागिनी शकुंतला रसिकांच्या हृदयात आहे. दुष्यंताच्या राजसभेत जेव्हा शकुंतला सर्वथा अपमानित होते, निराश्रित होते, तेव्हाच सारे शाकुंतल संपले आहे. राजा तिचा स्वीकार करीत नाही. तिच्या वाणीतून प्रकटलेली सत्वसंपन्न अस्मिता कुणाही राजसभेतील सदस्यांच्या विवेकाला जाग आणीत नाही आणि तिचे जीवाभावाचे तपोवनही तिला आश्रय द्यायला तयार नाही. अशा विवश अवस्थेत आपल्याला उदरात घेण्यासाठी ती वसुंधरेला विनवते, पण सचेतन माणसांनी नाकारलेल्या या हतभागिनीला ती अचेतन धरित्रीही कसा आसरा देणार? वास्तव दृष्टीने विचार करता असे वाटते की शकुंतलेला त्या तिच्या जगात कोणीही आधार देऊ शकणार नाही. मग तिने जायचे कुठे? तिच्याविषयीच्या असीम अनुकंपेने आर्द्र झालेल्या रसिकांच्या हृदयात तिथे या परित्यक्त मुनिकन्येच्या उद्ध्वस्त भावविश्वाला साजेशी पार्श्वभूमी आहे. तिथेही एक तपोवन आहे, परंतु या तपोवनात शकुंतलेची वेदना उलेल पाझरेल अशी भावविवशता नाही आणि तिच्या व्यथित दृष्टीला असह्य होईल असा भोगविलास तर नाहीच नाही. ते तपोवन स्वर्लोकातील आहे हे खरे, पण ते केवळ शकुंतलेच्या जगापलीकडचे, पार्थिवाच्या अतीत अशा विश्वातले एवढ्याच अर्थाने स्वर्लोकातले आहे. त्या तपोवनात विराग अनुरागाने विकल झालेला नाही. तिथे मनातला साक्षीभूत महर्षी मारीच तपाच्या वारुळात बसून आपल्या दिव्य दृष्टीने शकुंतलेचे रक्षण करीत आहे. सारे तपोवन शांत आहे, निशब्द आहे. याच तपोवनात शकुंतला सुखरूपपणे प्रसूत झाली आहे, परंतु तिच्या सुखप्रसूतीची वार्ता कळविण्याची कुणाला उत्सुकता नाही, घाई नाही. तिचे बाळ कालक्रमाने वाढते आहे. त्याच्या अवखळपणाला आवर घालताना तापसींच्या जीर्ण अस्थिंत शैशव संचारले आहे. शकुंतलेचे मुख कठोर नियमांनी सुकून गेले आहे. वस्त्रे मलिन झाली आहेत. कण्वश्रमातून बाहेर पडताना सख्यांनी घातलेली वेणी अजून तशीच आहे. नेत्रांत वेदना घनीभूत झालेली आहे आणि हृदयात प्रीतीचा मंद शीतल नंदादीप अखंड तेवतो आहे. आता परितापदग्ध झालेला इंद्राचा सहाय्यकर्ता दुष्यंत या तपोवनात येईल. भरताच्या बाललीलांनी त्याच्या विरहोज्ज्वल प्रीतीला वात्सल्याचा कोंभ फुटेल आणि त्या वात्सल्याच्या ऋजुतम साक्षीनेच तो शकुंतलेला भेटेल. या नव्या मिलनात आता लताकुंजातला एकांत नाही, डोळ्यांतली चंचलता नाही,
ओठांवरची लाली नाही, हृदयातली हुरहुर नाही आणि दुर्वास शापाची भीतीही नाही. आहे ती केवळ परिपूर्ण शांती. इथे जीवन आपल्या आंतरिक सौंदर्याने उजळून आले आहे. कालिदास, अभिज्ञानशाकुंतलम. लेख समाप्त.